नमस्कार. आज आपण करणार आहे चटपटीत आणि झणझणीत असं भेंडीची ठेचा करणार आहे. ह्या पद्धतीनं ठेचा केला तर 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता तुम्ही. पण ह्या पद्धतीनं जर केला तर आपण एका दिवसात संपन्न असा चवीला भन्नाट असा ठेचा तयार होत आहे. रेसिपीला सुरुवात करू. 250 ग्राम भेंडी घेतलेली, त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं. चांगलं पुसून घ्यायचं, पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यावरती. आणि असं बारीक किंवा मोठं आपल्या आवडीप्रमाणे कसं चिरून घेतलं तरी चालतंय. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते पहिलं भाजून घेऊ आपण. तव्यामध्ये शेंगदाणे टाकून बारीक गॅसवरती खरपूस शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहेत. मग या पद्धतीने चांगले शेंगदाणे भाजून झाले की शेंगदाणे काढून घ्यायचं आणि त्यात तव्यामध्ये 1 चमच्याभर तेल टाकायचं. त्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं, पण थोडा झणझणीतच ही ठेचा छान लागतं खायला. 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायचं आणि मिरची चांगली भाजून घ्यायची, चांगले डाग पडेपर्यंत. चांगली मिरची भाजून तेवढं ठेचा आपलं जास्त दिवस राहते. अशी कच्ची मिरची अजिबात ठेवायची नाही. मिरची चांगले डाग पडले की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकून घेणार आहे. जिरे शेवटला टाकायचे, पहिले जर टाकले तर जिरे पटकन असे करपत येतं. त्यामुळे जिरे टाकले की थोडंसं 1 ते 2 सेकंदासाठी तसं परतून घ्यायचं. बघा हे चांगलं आता मिरची आणि जिरे लसूण चांगलं भाजून झाले. आता हे काढून घेऊ. हे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. हे काढून घेतलं की त्यामध्ये भेंडी टाकून घेणार आहे. 1 चमच्याभर तेल टाकायचं आणि त्यात भेंडी टाकून घ्यायची. तेल टाकून भेंडी भाजायची, म्हणजे भेंडी चिकट होत नाही आहे. चांगली भेंडी असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस ठेवायचा आणि लो ते मिडियम गॅसवर चांगली अशी भेंडी भाजून घेणार आहेत. बघा भेंडी अजिबात चिकट झाली नाही तेल टाकल्यामुळं. हे भेंडी पण चांगली भाजून झाली. थंड करायला ठेवू. शेंगदाणे गार झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यावर टाकायचे. मी साल काढले नाही, सालीसोबत घेतलेले आहेत. हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे ते बी टाकून घ्यायचे आणि मिक्सरमधून असं जाडसर वाटून घ्यायचं. एकदम असं बारीक नाही वाटायचं, हे असं जाडसर वाटून घ्यायचं. ते वाटून घेतले तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी टाकून घेणार आहेत. भेंडी पण अशी जाडसर वाटून घ्यायची, बारीक एकदम वाटायचं नाही. बघा असं एखादं तुकडं जरी मोठे मोठे राहील तरी चालतंय. हे सगळं वाटून मिक्सरच्या खलबत्त्यात जरी बारीक करून घेतलं तरी चालतंय. तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालं की लगेच ही वाटून करून घेतलं आपण शेंगदाणे भेंडी वाटली ती सगळं टाकून घेणार आहे. त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आतापर्यंत मीठ वापरलेलं नाही. मीठ टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा, बारीक गॅसवर चांगलं मिक्स करून घेणार आहे. व ह्या पद्धतीने चांगलं खरपूस होईपर्यंत मिक्स करून घेणार आहे. म्हणजे खूप छान असं ठेचा लागत आहे, जास्त दिवस पण टिकते. हे 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं भाजून घेतलं की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, ऑप्शनल आहे. नसेल आवडत नाही टाकत तरी चालतं. कोथिंबीर टाकून पण 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेणार आहे. कोथिंबीर टाकलं की चांगलं परतून झालेलं, अजिबात चिकट झालेला नाही आपला ठेचा. त्यामध्ये 1 चमच्याभर आमचूर पावडर टाकलेलं, 1 मोठा 1 चमचा घेतलेला आहे. माझ्याकडं लिंबाचा रस नव्हता म्हणून मी आमचूर पावडर वापरले. तुमच्याकडं जर लिंबाचा रस असेल तर 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आणि आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस शेवटलाच टाकायचा. टाकलं की नुसतं मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. मग हे चांगलं मिक्स करून झालं. आता गॅस बंद करून घेऊ. मग या पद्धतीने की छान असा ठेचा तयार झाला आहे आणि अजिबात चिकट झालं नाही. चवीला एकदम भन्नाट असा ठेचा तयार झाला आहे. आपल्याला भूक जरी नसेल तरी 1 चपात्याऐवजी 2 चपात्या खाताना असं ठेचा झणझणीत तयार झाला आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नव्हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.